नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, आज देवाभाऊ केसरी मैदान संपन्न होत आहे आणि याच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादशम हिंद केसरी बकासूर पळण्यासाठी गेला होता व गट क्रमांक 16 मध्ये गटपात झालेला आहे व बकासूरचा पायरा होता घोटच्या सर्जासोबत. भावांनो, A1 जोड आज आपल्याला पळताना दिसायला बकासूर आणि घोट सर्जा आणि आजच्या मैदानामध्ये गटपात झाले. तसेच भावांनो, गट क्रमांक 1 मध्ये एक सुंदर गाडी पळताना दिसली. ती गाडी म्हणजे साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि त्याच्यासोबत पळाला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन. भावांनो, नक्कीच या गाडीला देखील एक तुफान स्पीड लागला, चांगला स्पीड लागला. तर हे दोघे एका सेमी लागले. तर नक्कीच कोण फायनलसाठी पात्र होईल हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. आणि भावांनो, मी अपडेट देणार आहे कोण कमी सेकंडमध्ये गटपात झाला. तर नक्कीच साखरवाडीकरांचा बावऱ्या आणि लखन किती सेकंडमध्ये गटपात झाले. तर भावांनो, लखन आणि बावऱ्या 22.29 सेकंडमध्ये गटपास झालेले आहेत. भावांनो, 22.29 सेकंडमध्ये लखन आणि बावऱ्या गटपास झालेले आहेत. तसाच आपला लाडका बकासूर. भावांनो, बकासूर किती सेकंडमध्ये गटपास झाला. तर भावांनो, बकासूर 22.40 सेकंडमध्ये गटपास झालेला आहे. 22.40 सेकंडमध्ये आपला बकासूर गटपास झालेला आहे. म्हणजेच किती, तर 11 मिली सेकंडचा फरक. असो भावांनो, नक्कीच आपल्याला सेमीला जर एका सेमीमध्ये लागले तर एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळेल. आणि कोण होणार फायनलला पात्र आहे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. आणि भावांनो, दोन्ही नंदींच्या म्हणजेच दोन्ही गाड्यांच्या सेमीला स्पीड नक्कीच वाढेल, कारण गटाला स्पीड खूप कमी लागतो, सेमीला वाढत जातो स्पीड. त्यामुळे भावांनो, सेमीला दोन्ही गाड्यांना स्पीड वाढेल. तर नक्कीच भावांनो, व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद भावांनो.